नवी मुंबईतल्या गावठाण परिसरातल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईला सुरुवात करताच भाजप वगळता इतर पक्षांनी बंद पुकारलाय। महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी पदभार स्वीकारल्यापासून धडक कारवाईला सुरुवात केली। मात्र मुंढेंचा हा अवतार राजकीय पक्षांना आवडला नाही। प्रकल्पग्रस्तांनी पालिकेच्या कारवाई विरोधात बंद पुकारला आणि याला काँग्रेस राष्ट्रवादीसह शिवसेनेनंही बंदला पाठिंबा दिला। नवी मुंबईमध्ये प्रकल्पग्रस्त नवी मुंबईतील फेरीवाल्यांपासून तर बिल्डरपर्यंत, श्रीमंतापासून तर गरिबांपर्यंत सर्वांवरच सिडको, महानगरपालिका आणि एमआयडीसीचा अन्याय झालेला आहे। हा अन्याय प्रकल्पग्रस्तांनी किती वर्ष सहन करायचा याची सीमारेषा आता आमची सीमा संपलेली आहे। आजच्या बंदमधून भाजपनं माघार घेतली असली तरी बंदची खरी सुरुवात भाजपनंच केली। भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंनी आयुक्त मुंढेंच्या कारवाई विरोधात बंदचं अस्त्र उगारलं। मात्र मुख्यमंत्र्यांनी पावसाळ्यापुरती पाडकामाला स्थगिती दिली आणि भाजपनं बंदमधून माघार घेतली। आमचे आजोबा शेती करायचे, तिकडे आम्ही शेती करायला त्यांच्या भागात सहभागी करायचो। त्याच जमिनी आज आम्हाला राहायला जागा नाही, त्या आम्ही डेव्हलप केल्या। जिथे एक घर होतं तिकडे 4 घरं झाल्यात, जी आहेत ती आमचीच आहेत। जिथे भुगोटा आणि 7-12 त्याच्यात जे मेन्शन आहे। हा जो प्रामुख्याने आज आंदोलन जे होतं, हे आंदोलन आमची जी गावठाणातली घरं आहेत ती अधिकृत करण्यासंदर्भामध्ये शासनाचं धोरण जो प्रलंबित आहे, तो शासनाचं धोरण लवकरात लवकर यावा या अनुषंगाने आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। आज बंद पुकारला असला तरी नवी मुंबईत सार्वजनिक वाहतूक विस्कळीत होती। ऐन पावसाळ्यापूर्वी दिघ्याचं काय झालं हे वेगळं सांगायला नको। अनधिकृत बांधकामांवर हतोडा पडण्यास सुरुवात झाली की राजकीय पक्षांच्या पोटात दुखू लागणं हे नवीन नाही। त्यामुळे भूमाफियांना राजकीय पक्षांकडून कसं बळ मिळतं हे आज पुन्हा एकदा पाहायला मिळालंय। ह्या ठिकाणी आज आम्ही सर्व एक आहोत, सर्व पक्ष एक आहोत। त्यात शहरातील जे विविध जे घटक आहेत, अल्पोत्पन्नधारक आहेत ते सोबत आहेत, फेरीवाले सोबत आहेत, व्यापारी वर्ग सोबत आहे आणि काँग्रेसच्या काळात देखील 2007 पर्यंतची घरे नियमित झालेली आहेत आणि आज बीजेपी सरकार, युतीच्या सरकारमध्ये 20,000 बांधकामे नियमित करणार आहेत। दिघा, खारघर आणि कामोठ्यातल्या अनधिकृत बांधकामांनी नवी मुंबईला विळखा घातलाय। मात्र प्रत्येक वेळी राजकीय पक्षांनी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या कामात आडकाठी आणली तर नवी मुंबईत जागोजागी अनधिकृत बांधकामांचं पेव फुटल्यास नवल वाटायला नको। विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई।